नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं द कोल्हापुरी किचनमध्ये. आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी स्ट्रीट स्टाईल पावभाजी. चव अशी की झोपेतही विसरणार नाही. त्याचबरोबर शेवटी काही खास टिप्स सुद्धा सांगणार आहे. सुरुवात करूया भाज्यांपासून. इथे मी पावभाजीसाठी वाटाणा सोलून घेतलेला आहे, बटाटा स्वच्छ धुवून कापून घेतलेला आहे, टोमॅटो सुद्धा स्वच्छ धुवून कापून घेतलेला आहे. त्याचबरोबर शिमला मिरची स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहे, त्यातल्या बिया या बाजूला काढलेल्या आहेत. दुसरीकडे एक फ्लॉवर छोटा कापून घेतलेला आहे. एका भांड्यामध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे मी, आणि त्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि फ्लॉवर घालून त्याला 10 मिनटं उकळी काढायची आहे. फ्लॉवरच्या भाजीला एक वेगळा असा वास असतो, तो वास आपल्या भाजीमध्ये मिक्स होऊ नये म्हणून मी फ्लॉवर असा वेगळा शिजवून घेतलेला आहे. तुम्ही सुद्धा हे नक्की ट्राय करून बघा, भाजीला असा वेगळा वास येणार नाही. नंतर एका भांड्यामध्ये कापलेला बटाटा व सोललेला वाटाणा घाला आणि कुकरमध्ये 3 शिट्ट्या करून शिजवून घ्यायचा आहे. दुसरीकडे टोमॅटोची प्युरी बनवण्यासाठी कापलेले टोमॅटो घेतलेले आहेत, त्यातील बिया सगळ्या बाजूला केलेल्या आहेत आणि राहिलेले टोमॅटो जे आहेत ते मिक्सर जारमध्ये घेतलेले आहेत आणि त्याची मस्त अशी प्युरी बनवून घेतलेली आहे. टोमॅटोने पावभाजीला कलर खूप छान येतो आणि त्याला कटही सुटतो. नंतर शिमला मिरची सुद्धा स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि शिमला मिरचीची सुद्धा पेस्ट करायची आहे. आता या ठिकाणी आपण शिमला मिरचीची सुद्धा पेस्ट करत आहोत. याचं कारण असं की शिमला मिरची बऱ्याच वेळा आपण काय करतो, फोडणीमध्ये घालतो, तर अशा वेळेस काय होतं की शिमला मिरची व्यवस्थित शिजली जात नाही आणि ज्या वेळेस मग आपण ते सगळ्या भाज्या एकत्र मॅश करत असतो तर त्यावेळेस ती शिमला मिरची एकतर कच्ची राहिलेली असते आणि ती व्यवस्थित मॅश होत नाही, ती करकर अशी लागते. सो त्यासाठी इथे मी शिमला मिरचीची सुद्धा पेस्ट बनवून घेतलेली आहे. नंतर फोडणीसाठी आता आपण बटर टाकायचं आहे कढईमध्ये. बटर छान असं वितळलं की त्यामध्ये थोडंसं आपल्याला तेल घालायचं आहे आणि सगळ्यात पहिले आपल्याला या ठिकाणी आलं लसूण पेस्ट घालायची आहे. मी सुद्धा प्रथम आलं लसूण पेस्टच घातलेली आहे आणि त्यानंतर आता एकदम बारीक कापलेला कांदा जो आहे तो मी त्यामध्ये घातलेला आहे आणि ते सर्व मिश्रण हलक्या हाताने हलवून घेत आहे. आता या ठिकाणी आपल्याला कांदा हा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत खरपूस भाजून घ्यायचा आहे. नंतर कांदा भाजून झाल्यावरती त्यामध्ये आपण जी टोमॅटोची पेस्ट बनवलेली होती ती पेस्ट घालायची आहे आणि परत हलके असे हलवून घ्यायचे आहे. जसजसा टोमॅटो हा भाजू लागेल तसतसं त्याला तेल सुटायला सुरुवात होईल. मग ज्यावेळेस तेल सुटलेले दिसेल तर त्यानंतर आपण त्यामध्ये जी आपण शिमला मिरचीची पेस्ट बनवली होती ती घालायची आहे. आता शिमला मिरचीची पेस्ट घालून नंतर व्यवस्थित असे हलक्या हाताने हलवून घ्या. भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्या. सर्व भाज्या एकत्रित मिक्स झाल्या पाहिजेत. त्यामध्ये लाल तिखट घालायचं आहे आणि पावभाजी मसाला घालायचा आहे आणि धने पावडर घालून व्यवस्थित असं सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. शक्यतो या ठिकाणी तुम्ही लाल तिखटच वापरा, तुमच्या घरच्या ज्या चटणी असतात त्याचा वापर करू नका. आणि या ठिकाणी बघा, आता मी फ्लॉवर हा डायरेक्ट मॅश करूनच टाकलेला आहे. त्यानंतर बटाटा आणि वाटाणा हे दोन्ही सुद्धा मी मॅश करून व्यवस्थित असे मॅश केलेले आहेत मी आधीच आणि त्यानंतर मी त्याच्यामध्ये घातलेले आहेत. आता ते सगळं मी असं मिक्स करून घेत आहे. व्यवस्थित असं हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला ज्या प्रमाणामध्ये भाजी थिक हवी असते त्या प्रमाणामध्ये तुम्ही त्यामध्ये पाणी घालू शकता. पाणी हे उकळलेलं पाणीच घालायचं आहे. नंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि कोथिंबीर घालायची आहे. व्यवस्थित असं ते मिश्रण हलवून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जर बटर खूप आवडत असेल तर तुम्ही वरती एक्स्ट्रा बटरसुद्धा घालू शकता. अशा प्रकारे पावभाजी तयार झालेली आहे. आता मी दुसरीकडे पावभाजीला जे पाव असतात ते आपण भाजून घेऊयात. त्यासाठी मी बटर घातलेलं आहे तव्यावरती. त्यावरती थोडासा पावभाजी मसाला स्प्रिंकल करायचा आणि त्यावरती आपला जो पाव आहे तो खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. एकदम खुसखुशीत कुरकुरीत असा तो पाव लागला पाहिजे, तरच त्या पावभाजीला खाण्यात मजा आहे.
तुम्ही या ठिकाणी बघू शकता मी कशा प्रकारे तो पाव भाजून घेतलेला आहे आणि ही जी पावभाजी आपली तयार आहे ती मी एका बाउलमध्ये आता काढत आहे. अशा प्रकारे आपली पावभाजी तयार आहे. खास एकदम स्ट्रीट स्टाईल अशी पावभाजी आपली तयार आहे. तुम्हाला जर एक्स्ट्रा बटर आवडत असेल तर ते तुम्ही वरून घालू शकता. आणि अशाच सोप्या रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.